स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज गुरुवार, शुक्रवारचा वर्ग आपण प्रीपोन केलेला आहे, ज्याची सूचना काल मी दिली होती. तर त्याचप्रमाणे आज आपण हा वर्ग इथे सुरू करत आहोत. आणि काही प्रश्न जे बऱ्याच आधी प्राप्त झाले होते, पण काही कारणामुळे त्यांची चर्चा आपण करू शकलो नाही. तर आज सुरुवातीला काही प्रश्न घेऊया आणि त्याच्यानंतर मग उरलेल्या वेळामध्ये आपण भगवद्गीतेचा पुढचा श्लोक घेणार आहोत. या प्रश्नांचे उत्तरं या सर्व जे आपले व्याख्यान आहेत याच्यामध्ये वेळोवेळी सांगितले जात असतात. पण नेमकं या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे जोपर्यंत मांडल्या जात नाही तोपर्यंत थोडं हे अवघड असतं की हे समजून घेणं की हे अमुक अमुक प्रश्नाचं हे उत्तर आहे. म्हणून काही प्रश्न तसे भरपूर होते, पण त्याचं मी काही एक सगळ्यांचं गोळाबेरीज करून काही 3-4 प्रश्न तयार केलेले आहेत. त्यातून सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईल असं मला वाटतं. पहिलाच प्रश्न आपण घेऊया. प्रश्नकर्त्यांनी स्वामी विवेकानंदांना कोट करून असं विचारलं आहे. एका पत्रामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की आय डू नॉट केअर फॉर लिबरेशन, रादर आय वूड लाईक टू गो 1000 hells and suffer so that I can serve the suffering humanity. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी सेवेच्या संदर्भात इतकं मोठं एक वाक्य सांगितलं आहे आणि त्यांच्या पत्रामध्ये जर आपण वाचलं, स्पेशली शिकागो धर्मसभेनंतर, तर ते भारताला जागृत करण्याकरता विशेष करून युवा शिष्यांना त्यांचे किंवा जे त्यांचे युवा चहेते होते त्यांना इन्स्पायर करण्याकरता स्वामीजींनी भारताची सेवा किंवा गोरगरिबांची सेवा याच्या संदर्भात खूप उद्गार काढलेले आहेत आणि ते आपल्याला पत्रामध्ये नक्कीच वाचायला मिळतात. हे त्याचं एक फक्त उदाहरण होतं की आय डू नॉट केअर फॉर लिबरेशन, मला मुक्ती नको आहे, रादर आय वूड लाईक टू गो 1000 times टू द डिफरंट हेल्स सो दॅट आय कॅन सफर टू सर्व द सफरिंग ह्युमॅनिटी. तर प्रश्नकर्ता जे आहेत त्यांचा प्रश्न आहे की जेव्हा स्वामीजींनी सेवा करायला सांगितलं आहे तर शास्त्र, इतर महापुरुष किंवा आम्ही जी प्रीचिंग करत असतो त्याच्यामध्ये मोक्षच महत्त्वाचं का धरतो, सेवा का नाही धरत? प्रश्न एकदम बरोबर आहे, पण त्याचं उत्तरसुद्धा असं आहे की मोक्ष हे सर्व संतांनी, सर्व महापुरुषांनी हे मानव जीवनाचं एक परम आदर्श, परम उद्दिष्ट असं सांगितलं आहे. सुरुवात करूया. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 ज्याला म्हणतो की पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत. कोणते 4 पुरुषार्थ? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
हे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. म्हणजेच काय की धर्माच्या माध्यमातून जो जीवन जगेल त्याला अर्थसुद्धा लाभेल, कामसुद्धा लाभेल. म्हणजेच कामना, ज्या काही आपल्या भौतिक लौकिक कामना असतात, घर, गाडी, बंगला, हे सगळं. आणि पण त्याच्या पुढे जाऊन ते काय सांगतात, त्याच्या पुढे जाऊन ते सांगतात की त्याला मोक्षसुद्धा लाभेल. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे 4 टप्पे सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. म्हणजे हे 4 जीवनाचे उद्दिष्ट आहेत. याच्यामध्ये जो सेवा हा जो भाग आहे हा धर्मामध्ये निहित आहे. माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे, सेवा किंवा कर्मयोग हा आपल्या जीवनाचं साधन आहे, साध्य नाही. कर्मयोग किंवा सेवायोग किंवा इतरांची सेवा करणे हे साधकाच्या जीवनाचं एक साधन, एक मार्ग आहे. त्या मार्गावरती मार्गक्रमण केल्याने जो साधक आहे तो मोक्षापर्यंत पोहोचतो आणि आपलं उद्दिष्ट मोक्षच आहे साधकाचं. आपण सामाजिक कार्यकर्ते नाही आहोत. मग स्वामीजींनी तसं का सांगितलं? हे पहा, ज्या वेळेस स्वामीजींनी हे सगळं सांगितलं तेव्हा भारत हा एकदम तमसमध्ये गळून गेलेला होता. एका ठिकाणी ते म्हणतात की भारत म्हणजे आत्मगौरव हरवलेली एक 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 मृत माणसांचा एक कळप आहे. हे शब्द वापरलेत स्वामीजींनी. त्यांना जागृत करण्याकरता आणि विशेष करून की जे भारतातले गोरगरीब आहेत, जे अज्ञानी आहेत, म्हणजे लौकिक अर्थाने शिक्षण नाही आहे, तर जे लोक अज्ञानी आहेत त्यांना शिक्षण द्या. जे लोक रोगी आहेत त्यांची सेवा शुश्रूषा करा, त्यांना पथ्य पाणी द्या. महिलांना शिकवा, मुलींना शिकवा. हे जे सगळं ते वारंवार अमेरिकेतून सांगत आहेत. अमेरिकेची प्रगती बघितल्यानंतर त्याचं मागचं कारण काय की अमेरिकेमध्ये बघितल्यानंतर स्वामीजींनी भारताची परिस्थिती तर त्यांना फार वाईट वाटायचं आणि म्हणून ते सारखं हिंडवायचे इथल्या युवकांना की अरे उठा, जागे व्हा, हे संपूर्ण जग कसं होरपळून राहिलं आहे आणि तुम्ही झोपू कसे शकता. म्हणजेच सेवा करण्याकरता ते त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत स्वामीजी. तरीसुद्धा लक्षात ठेवा, जरी सेवा करणं चांगलं असलं आणि ती केलीच पाहिजे, साधकांनी तर नक्की केली पाहिजे, तरीसुद्धा लक्षात घ्या साधकाचा जीवनाचा उद्दिष्ट मोक्ष आहे, कर्मयोग किंवा सेवायोग नाही. कर्मयोग किंवा सेवायोग हा मार्ग आहे, ज्या मार्गावरती चालून आपण मोक्ष प्राप्त करायचा आहे. ते मोक्ष साध्य आहे आणि सेवा ही साधन आहे. आणि प्रत्येक संतांनी आपल्या चरित्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. जेव्हा आपण श्रीरामकृष्ण वचनामृत वाचतो तर त्याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण स्पष्टपणे सांगतात मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट ईश्वर लाभ. त्यांनी असं नाही सांगितलं मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट मानव सेवा नाही. मानव सेवा हे माध्यम आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं, पण उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे ईश्वर लाभ, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार. आणि पानावरती श्रीरामकृष्णांनी हे सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हेच वाचायला मिळतं. काय की मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट हे ईश्वर लाभ किंवा मोक्ष. आणि म्हणूनच रामकृष्ण मिशनचे सर्व स्वामीजी किंवा इतर संतसुद्धा बघा, ते साध्यावरतीच भर देतील आहे. अर्थातच साधनवरती पण तितकाच भर देत असतो. आपण कर्मयोगाची चर्चा करतच आहोत भगवद्गीतेमध्ये. पण लक्षात घ्या, कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्याला काय गाठायचं आहे साधकाला? तर मोक्षच गाठायचं आहे. माताजींच्या जीवनात सुद्धा अनेक असे प्रसंग आहेत की त्यात ते स्पष्टपणे म्हणतात की मनुष्य योनीमध्येच अशक्य असतं की आपण आपलं
जे खरं स्वरूप आहे ते जाणून घेऊ शकतो. तर ह्या जन्म वाया जाऊ देऊ नका असं म्हणतात आणि ईश्वर चिंतनातच मन घालवा. सेवा करून इतरांमध्ये ईश्वर बघण्याचा अर्थ की स्वामी विवेकानंदांनी ज्यांनी सेवा करता इतकं काही सांगितलं तरी सुद्धा त्यांनी मोक्षालाच महत्त्व दिलं. आधी मोक्ष प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मोक्ष प्राप्त केल्यानंतर त्यांनी ते सेवा कार्य हे माध्यम म्हणून इतरांना सांगितलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सेवा योग किंवा कर्मयोग हे माध्यम आहे. अजून एक घटना घेऊया. अजून एक घटना जी सांगू इच्छितो काशीपूरचीच आहे. स्वामीजींना ठाकूर बोलवतात आणि विचारतात की सांग तुझी काय इच्छा आहे. ही समाधी प्राप्त झाल्यानंतरचीच गोष्ट आहे. समाधी प्राप्त झाल्यानंतरचीच गोष्ट आहे. तर ठाकूर विचारतात की सांग तुझी काय इच्छा आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात की माझी इच्छा आहे की शुकदेवांसारखं मी सतत समाधीत बुडलेलं असलं पाहिजे. 3-4 दिवस जावं, या समाधीतून खालती यावं आणि शरीर रक्षणार्थ थोडं काही खावं आणि पुन्हा समाधीत बुडून जावं. असं म्हटल्यानंतर लागलीच ठाकूर काय म्हणतात, छी 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 छी, अरे तू तर फारच क्षुद्रबुद्धीचा निघाला रे. मला वाटलं होतं तू एका विशाल वटवृक्षाप्रमाणे होशील. या विशाल वटवृक्षावरती अनेक पक्षी येऊन बसतील. संसारामध्ये पोळलेले हे सगळे प्राणी, हे सगळे जीव हे तुझ्याजवळ येतील आणि ईश्वराच्या 2 गोष्टी ऐकून त्यांना शांती लाभेल. पण ही घटना केव्हा घडली? आधी ईश्वर लाभ, आधी मोक्ष आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे. मी तुमच्यापुढे जे मांडू इच्छितो ते थोडंसं लक्षात घ्या बंधू भगिनींनो, की प्रत्येक संत, प्रत्येक महात्मे आपल्याला हेच सांगतात की जीवनामध्ये ईश्वर प्राप्ती ही महत्त्वाची. याचा अर्थ आपल्याला सेवा सोडून द्यायची आहे असं नाही. आपल्याला सेवा करायची आहे, साधना पण करायची आहे. या दोन्ही गोष्टी हँड टू हँड गेल्या पाहिजे. अवतारांच्या जीवनामध्ये, महापुरुषांच्या जीवनामध्ये जो क्रम असतो तो उलटा असतो. उलटा क्रम का असतो? त्यांच्या जीवनामध्ये हा क्रम उलटा का असतो? ते आधी ईश्वर लाभ करतात आणि नंतर सेवा क्षेत्रात उतरतात. प्रत्येकाला बघा, ठाकूरांनी सुद्धा 12 वर्ष खडतर तपस्या केली, साधना केली, प्रत्येक मार्गाने ईश्वर प्राप्त करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी लोककल्याणार्थ हे सगळे त्यांनी आपल्या शिकवणी त्याचा प्रचार प्रसार केला. स्वामीजींच्या जीवनात सुद्धा हीच गोष्ट, ठाकूरांच्या सानिध्यात त्यांनी 6 वर्ष साधना केल्यानंतर त्यांनी हे सगळं प्राप्त केलं. आध्यात्मिक म्हणजे सगळे अचिव्हमेंट्स ज्याला म्हणूया, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, ईश्वर दर्शन, काही म्हणा, काशीपूरला. आणि जेव्हा ते अमेरिकेत गेले आणि जेव्हा भारतात ते फिरले अमेरिकेत जाण्याच्या आधी आणि भारताची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की अरे, माझे हे जे नवीन संन्यासी येतील हे फक्त स्वतःच्या मोक्षाकरताच नाही, तर ते सेवा आणि साधना या दोन्ही माध्यमातून ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करतील. म्हणण्याचा अर्थ काय? सेवा किंवा कर्मयोग हा माध्यम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे मोक्षच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरताच आपण स्ट्रगल केलं पाहिजे. पुन्हा सांगतोय बरं. आणि मी तुम्हाला आता सांगितलं की अवतारांच्या जीवनामध्ये आधी ईश्वर लाभ आणि नंतर सेवा. पण आपल्या जीवनामध्ये तसं होणार नाही, कारण की आपली प्रगती फार एक सामान्य गतीने होत असते. जर आपण विचार केला की नाही, आधी मी पण मोक्ष प्राप्त करीन नंतर सेवा करीन, तर आता आपलं मोक्ष केव्हा होणार आपल्याला माहीत नाही आहे. तर म्हणून आपल्याकरता कर्मयोग किंवा सेवायोग आणि साधना हे एकदम हँड टू हँड गेलं पाहिजे. यातून आपल्या जीवनाचं उद्दिष्ट, साध्य मोक्ष ते आपल्याला प्राप्त होणार आहे.
आणि स्वामीजींनी हे नंतर का सांगितलं अमेरिकेत गेल्यानंतर सेवायोगाच्या संदर्भात? कारण की अमेरिकी जनाच्या आधी त्यांनी भारतात बघितलं की हे जो मानवरूपी जो ईश्वर असलेला आहे तो स्वतःचं स्वरूप विसरला आहे. एक तर लौकिक स्थिती पण खूप खराब होती. ज्या भारतामध्ये इतके चांगले चांगले तत्व, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, यत्र नार्यस्य पूज्यते रमन्ते तत्र देवताः, असे एक उच्च तत्व ज्या भारतात आहे त्याला अशी अवदशा का प्राप्त व्हावी? त्यांच्या लक्षात आलं की लौकिक शिक्षणाचा अभाव आणि त्याचबरोबर आध्यात्मिक शिक्षणाचा अभावसुद्धा त्यांना जाणवला. त्याच्याकरता त्यांना एक संघटनाची आवश्यकता होती. म्हणून ते परदेशात गेले, ती सभा जिंकली, तिथे काही लोकांना प्रभावित केलं वेदांताच्या माध्यमातून. त्यांच्याकडनं अर्थसहाय्य घेऊन त्यांनी रामकृष्ण संघाची स्थापना केली. आणि याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा एक बिंदू लक्षात घ्यायचा आहे, तो फार महत्त्वाचा आहे मला असं वाटतं की स्वामीजींनी सेवायोगाचा एकदम टोक गाठलं आहे आपल्या पत्रांमध्ये. एकदम टोक गाठलं आहे म्हणजे की कोणत्या म्हणजे टोकापर्यंत जातात की आय डोंट केअर फॉर लिबरेशन. अरे आय डोंट केअर फॉर लिबरेशन हे कोण म्हणतंय? ज्याचं लिबरेशन झालेलं आहे. लक्षात येतं आहे का? आणि एकदा प्रत्येक जीवामध्ये तो शिव आहे हे आध्यात्मिक अनुभव आल्यानंतर सेवा खूप चांगली होत असते. एवढंच नाही तर सेवा करता ती स्फूर्तीसुद्धा येत असते. आत्ता कसं असतं की आपल्याला ती स्फूर्ती आणावी लागते, स्वतः स्फूर्त पण करत नसतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण एक लक्षात घ्या बरं की आपल्याला सेवा सोडायची नाही आहे मात्र. पण जे मी तुम्हाला ठासून सांगू इच्छितो, प्रत्येक संत, प्रत्येक धर्माचे आचार्य हे नेहमी तुम्हाला मोक्षाकरताच सांगतील आहे. आणि तेच जीवनाचं उद्दिष्ट आहे. कर्मयोग किंवा सेवायोग हे फक्त एक माध्यम आहे, मार्ग आहे. हे काही प्राप्त करण्यासारखी वस्तू नाही आहे. कर्मयोगातून आपल्याला कर्मयोगी होणार आहोत. कर्मयोगी होणं म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं आहे. पण कर्मयोगच करत राहणं ते काय आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नाही आहे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट स्वतःचं स्वरूप जाणून घेणं आहे. याच्या संदर्भात अजून काही एक दोन गोष्टी जी सांगू इच्छितो. मग तिथे आपण त्याच्यानंतर दुसऱ्या एका प्रश्नाकडे वळूया आपण की पहा, आपल्या जीवनामध्ये फक्त आपण सेवा करत राहिलो आणि जर आपल्या जीवनामध्ये मोक्ष याची आकांक्षा नसेल तर लक्षात ठेवा आपल्या हातातून घडणारी सेवासुद्धा नीट होणार नाही. मग कुठेतरी आपला अहंकार पुढे येईल, कुठेतरी भीती आपल्याला वाटेल, कुठेतरी काहीतरी आशा अपेक्षा असेल. या पद्धतीने सेवा केल्याने म्हणजे ज्याला म्हणतो की आत्मसाक्षात्कार विहीन जी सेवा आपण आत्ता करत आहोत त्यातून योग्य आपली प्रगती होणार नाही आणि योग्य सेवा पण होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणूया की हे अत्यंत अपेक्षित आहे की मोक्ष हेच फार फार जरुरी, म्हणजे हेच ऑब्जेक्टिव्ह आहे, हेच स्पृहणीय आहे आणि कर्मयोग हे माध्यम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. एक दोन जरा फक्त उदाहरण बघूया. विभिन्न उपनिषद काय म्हणतात या ब्रह्मपदाच्या संदर्भामध्ये. ब्रह्मविद आपनोती परम, तैत्तिरीय उपनिषद म्हणतं ब्रह्मविद आपनोती परम. काय याचा अर्थ? द नोअर ऑफ ब्रह्मन अटेंड द हायेस्ट. या जगामध्ये काही प्राप्त करण्यासारखं आहे तर ते काय? ते फक्त आणि फक्त ब्रह्मपद आहे. पहा, जर सेवायोग प्राप्त करण्यासारखं असतं तर त्यांनी तसं म्हटलं असतं. अजून तरती शोकम आत्मवत आत्मवित. तरती शोकम आत्मवित. काय याचा अर्थ? की जे लोक मोक्षपदाला प्राप्त करतात त्यांच्या जीवनातून शोक नेहमी करता निघून जातो. आपल्या जीवनात काही दुःख आलं तर आपण किती शोकामध्ये बुडून जातो. आपल्याला या शोक आणि दुःखाच्या पलीकडे जायचं आहे ना, म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं आहे. अजून एक बघूया, फार सुंदर आहे. अभयम वै जनक प्राप्तोसी. म्हणजे काय होतं? बृहदारण्यक उपनिषदचं हे वाक्य आहे. अभयम वै जनक प्राप्तोसी, की जनक
म्हणजे हे व्यासमुनी म्हणतात आहे जनकाला की मोक्ष प्राप्त केल्याने काय होणार, तुझ्या जीवनातलं भय हे नेहमी करता नाहीसं होऊन जाईल. नेहमी करता. आत्ता आपल्याला शोक पण होतो, भीती पण वाटते, दुःखाचा पण बोध होत असतो. तर कन्क्लुझिव्हली मी जे सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, की आपल्या जीवनामध्ये मोक्ष हेच प्राप्य आहे, तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. कर्मयोग हे माध्यम आहे, सेवा हे माध्यम आहे. आणि विशेष करून स्वामीजी ज्यांनी सेवा करता इतका आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, तर त्यांच्या जीवनात सुद्धा आपण बघतो की त्यांनी आधी मोक्ष प्राप्त करून घेतलेलं आहे, नंतर ते सेवेच्या क्षेत्रात उतरले आहेत किंवा नंतर त्यांनी सेवा करण्याकरता आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. याच्यावरती अजून बरेच उदाहरणं, काही वचनामृतमधले पण काही प्रसंग आहेत, पण तितका वेळ नाही आहे, इतर प्रश्न पण घ्यायचे आहेत, म्हणून मी या प्रश्नाला इथेच थांबवतो. एक प्रसंग तर खूपच सुंदर आहे, मी ते तारीख तुम्हाला सांगतो. वचनामृतमध्ये तुम्ही वाचा तो प्रसंग, फारच बोलका प्रसंग आहे. 15 जून 1894 त्या दिवशी ते एका शेठजींना म्हणतात, मणिमल्लिकला बहुतेक, डेट बरोबर लक्षात नाही मला, 15 जून 1894 स्पष्टपणे म्हणतात की कर्मयोग कधी पण मनुष्याच्या जीवनाचं उद्दिष्ट होऊ शकत नाही. ईश्वर किंवा मोक्षप्राप्तीच मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आहे. ते म्हणतात, ते शेठजी म्हणतात की मला खूप इथे हॉस्पिटल तयार करायचे आहेत, मला खूप रोड बनवायचे आहेत, विहीर खणायचे आहेत. तर ते म्हणतात, अरे तू सगळं काय घेऊन बसलेला आहे, तू हे सगळं कर, पण निष्काम बुद्धीने करत असशील तर खूप चांगलं. आणि जर तुझ्या पुढे देव उभा राहिला तर तू त्यांच्याशी काय मागणार आहे? त्यांच्याशी असं मागणार आहे का की हे देवा मला तू हॉस्पिटल बनवून दे, मला इस्पितळ बनवून दे, मला रस्ते तयार करून दे? नाही. आपण त्यांना काय मागणार जर आपल्या पुढे ईश्वर आले तर? आपल्या पुढे की देवा तुझे असे अबाधित दर्शन मला नेहमी होत राहो आणि तुझ्या चरणी मला भक्ती नेहमी लाभत राहो, असं मागणार. तो प्रसंग फारच बोलका आहे. मी वचनामृत आणलं होतं, पण वाचण्यात इतका वेळ आज नाही आहे. पण आपण सर्वजण तो 15 जून 1894 तो नक्की वाचा. आता दुसरा प्रश्न घेऊया. नेहमी एक शब्द मी वापरत असतो की आम्ही साधक आहोत, आम्ही भक्त आहोत, आणि याचं भान आपण ठेवला पाहिजे. तर एका भक्ताने प्रश्न विचारला की यातून अहंकार बळकावणार नाही का? म्हणजे अहंकार वाढवण्याची शक्यता नक्की असते, पण साधकने नेहमी सजग असलं पाहिजे. आणि मी असं म्हणत का असतो की अशा बोधातून आपल्याला आपल्या व्यवहाराची जाण होत असते की साधक म्हणून मी कसं जगलं पाहिजे समाजामध्ये, परिवारामध्ये, जिथे काम करतो तिथे. त्याचा एक प्रकार असा असू शकतो की साधक म्हणून मी दुसऱ्यांवरती फार हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करीन. आहे मी रामकृष्ण मठात जातो, चला असं करा तसं करा, मला असं आणून द्या तसं करून द्या. हा झाला तामसिक अहंकार, आणि यातून अवनतीच होणार, 100% अवनती होणार. पण मी जे म्हणत असतो की आम्ही साधक आहोत, आपण साधक आहोत, तर ते सांगण्याचं माझं उद्दिष्ट काय असतं? ते सांगण्याचा माझा उद्दिष्ट असा असतो की आपण साधक आहोत. आपण समाजामध्ये वागताना, बोलताना, चालताना आपले व्यवहार कसे असले पाहिजेत, किंवा हे एका रामकृष्ण मठाच्या भक्ताला, साधकाला हे साजेचं आहे का? यातून बंधू भगिनींनो जबाबदारी खूप वाढते. आता अर्थातच चॉईस आहे, हा रस्ता घ्यायचा की हा रस्ता घ्यायचा, आणि प्रत्येकजण आपल्या वृत्तीप्रमाणे तो रस्ता बरोबर घेतो. ती वृत्ती माणसाला सोडत नाही. पण जो चुकीचा रस्ता घेईल, ज्याचा अहंकार बळकावेल, तो खड्ड्यात पडणारच, प्रगती काही होणार नाही. पण जेव्हा मी असं म्हणत असतो तर माझा म्हणण्याचं उद्दिष्ट की आपण नेहमी सावध का असलं पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, त्यातून काय घडत असतं की नाही असं वाईट वागणं, कोणाची निंदा नालस्ती करणं,
किंवा ज्या काही गोष्टी एक साधारण माणसांमध्ये आपल्याला बघायला मिळते त्या गोष्टींपासून आपण नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही गोष्ट नेहमी मनात ठेवली पाहिजे की मी ठाकूरांचा शिष्य आहे, मी रामकृष्ण मठामध्ये जाणारा एक साधक आहे, मी भक्त आहे, तर मला हे असं वागणं साजेसं आहे का, या बोधातून आपली जबाबदारी खूप वाढते आणि आपल्या हातातून प्रमाद घडत नाही. आणि प्रमाद नाही घडलं तर आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती ही नक्की होणारच. या अर्थाने मी नेहमी या गोष्टीवरती खूप भर देत असतो की नेहमी या गोष्टीचा बोध, या गोष्टीची जाण असू द्या की आम्ही भक्त आहोत, आम्ही साधक आहोत, आम्ही रामकृष्ण मठात जात असतो, आम्ही श्रीरामकृष्णांचे शिष्य आहोत. या अर्थाने माझा तो भाव असतो. तिसरा प्रश्न, वेळ इतका भरभर पळतो. तिसरा प्रश्न थोडासा टेक्निकल आहे. पाप आणि पुण्य ही चर्चा करत असताना आपण ही चर्चा केली होती की मनुष्यापेक्षा ज्या खालच्या योनी असतात त्या सर्व योनी भोग योनी असतात, म्हणजे मोक्ष शक्य नाही. आपण बघतोच गाय, कुत्रा, मांजर हे तर काय एका विशिष्ट पद्धतीनेच जगतात आणि बिचारे मृत्युमुखी पडतात. मनुष्याच्या पेक्षा वरच्या योनी ज्या असतात इतर लोकांमध्ये, स्वर्गलोक, पितृलोक वगैरे वगैरे अनेक प्रकारचे लोक असतात, तर त्यासुद्धा भोगयोनी आहेत. तिथे सुद्धा मोक्ष हे शक्य नसतं. म्हणजे जे सगळे देवता आपण ज्याची चर्चा करत असतो, इंद्र, चंद्र, सूर्य, यमदेवता, वरुण देवता, अग्निदेवता, वायुदेवता, धन्वंतरी देवता, विश्वकर्मा देवता, हे सगळे काय, हे पण भोगयोनीच आहेत. पण जी एक गोष्ट सांगितली होती छांदोग्य उपनिषदमध्ये की ज्याच्यामध्ये इंद्र आणि असुरराज हे प्रजापतीकडे जातात आणि असुर तर काही त्यांना ब्रह्मज्ञान होत नाही, पण इंद्र हे ब्रह्मपद प्राप्त करतो. तर हे कसं शक्य झालं? आधी मी सांगितलं की त्यांना ते शक्य नाही आहे कारण की ती भोगयोनी आहे. मग त्या गोष्टीमध्ये असं का सांगितलं, तर त्याचा उलगडा करण्याचा मी प्रयत्न करतो. जितके पण मी नावं घेतलेले आत्ता, इंद्र, चंद्र, वरुण देवता, अग्निदेवता, धन्वंतरी देवता, यमदेवता, हे सगळे पोस्ट आहे, व्यक्तीची नावं नाही. पोस्ट म्हणजे पद. उदाहरणार्थ आपण घेऊया की जसं प्रधानमंत्री कोणी होऊ शकतं. कोणी म्हणजे एक व्यक्ती, काही ते म्हणजे ते पदाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव नाही आहे. तसंच हे इंद्र, चंद्र, वरुण हे जे सगळ्या गोष्टी आहेत, धन्वंतरी, विश्वकर्मा, हे पदाचं नाव आहे. आणि त्याच्यावर बसणारे जे पुण्य प्राप्त करून बसणारे लोक आहेत त्या पदाचं एन्जॉय करत असतात. जसं प्रधानमंत्री कामही करतात आणि एन्जॉयही करतात, तर तसंच हे इंद्र म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही आहे. जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे अनेक माणसं आले, त्या इंद्रपदावरती बसले, पुण्यक्षय झाले आणि ते पुन्हा पृथ्वी लोकावरती आले. लक्षात आलं एवढं? पण हे सगळे ज्यांचे नावं घेतले हे सगळे मोठे पॉवरफुल पद आहेत. यांच्यावरती कोण आहे? यांच्यावरती जर कोणी असेल तर ते ब्रह्मतत्व जे प्राप्त करण्याकरता आपण प्रयत्न करत आहोत. म्हणजे हे सगळे इंद्र, चंद्र, वरुण, वायुदेवता, अग्निदेवता, यमदेवता हे सगळे घाबरतात आणि कोणाच्या अंडर काम करतात? ब्रह्मतत्वाच्या खाली. कुठे लिहिलं आहे असं? कठोपनिषदमध्ये. भयात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्र वायुश्च मृत्यू धावती पंचमः. म्हणजे हे सगळे जे देवता खूप पॉवरफुल आहेत, पण हे त्या ब्रह्मतत्वाच्या भीतीने आपले आपले कामं करत असतात. पण हे सगळे एक लोक नाही, हे ज्याला म्हणूया की हे सगळे विभिन्न लोक आहेत, पुण्यकर्म करून ते पद प्राप्त करत असतात. आणि तिथे भरपूर, त्या पदाला भरपूर भोग असतात. आता मी मूळ प्रश्नाकडे जातो की मग जर ती भोग योनी आहे तर त्यांना ते मोक्ष प्राप्त कसं झालं? हे पहा, त्या इंद्रपदापर्यंत ते पोहोचले याचाच अर्थ काय की त्यांच्याकडे पुण्याचा साठा फार मोठा होता.
पण ते पुण्य वापरायचं की नाही हे कोणी नक्की करायचं? त्या पदावरती बसणाऱ्या माणसांनी. म्हणजे समजा एका माणसाने खूप पुण्य गोळा केले आणि तो इंद्रपद त्यांनी प्राप्त केलं आणि ते सगळे सुखभोग भोगत असताना त्याचा विवेक जागृत झाला आणि त्यांनी म्हटलं की नाही, आता मला हे पुण्य गेल्या खड्ड्यात, मी इथून साधनाच करणार. तर तो ब्रह्मपदाकडे जाणार की नाही? जाईलच. पण असे इंद्रपदावरती बसणारे एखाद दोनच असे लोक असतात की जे त्या इतक्या मोठ्या भोगयोनीमध्ये भोग अवतीभोवती असताना जे ब्रह्मपदाचं चिंतन करतात. फार कमी असतात. आता आपण बघतो या पृथ्वी लोकामध्ये इतके दुःख असून किती लोक स्ट्रगल करतात हो मोक्षाकरता. सुख तर नाहीच आहे, आपण मागच्याच वेळेस चर्चा केली. सुख तर मुळीच नाही आहे या पृथ्वी लोकावरती, दुःखच आहे. तरी लोक ब्रह्मपद प्राप्ती करण्याकरता, ईश्वर प्राप्ती करण्याकरता कोणी स्ट्रगल करत नाही. आणि जिथे दुःख नाहीच आहे, फक्त भोग आणि भोग आणि भोगच आहे, तर अशा ठिकाणी कोणाची मती होईल ते ब्रह्मपद प्राप्त करण्याची? पण एखाद दुसऱ्याची होत असते. आणि म्हणून ती गोष्ट सांगितलेली आहे. हे पहा, पुण्य प्राप्त करणं एक गोष्ट आहे, आणि जर एखाद्याचं बिलकुल ज्याला म्हणतो की विवेक जागृत झालाच, तर ते पुण्य खर्च करायचे की त्याला फेकून द्यायचं हे त्या माणसावरती डिपेंड करत असतं जो इंद्रपदावरती बसलेला आहे. याचं बेस्ट उदाहरण जर घ्यायचं तर गौतम बुद्ध स्वर्गातले काय त्याच्यापेक्षा जास्त सगळे सुख त्यांना उपलब्ध होते की नाही? तरी सुद्धा तर त्यांनी सगळं काही सोडलं. असं म्हणू शकतो की अहो पण ते पृथ्वी लोकावरती होते. अरे ठीक आहे, पण त्याला स्वर्गापेक्षाही जास्त सुख सर्व उपलब्ध होते. पण एकदा ते विवेक आणि वैराग्य जागृत झालं तर सगळे प्रलोभनं, सगळे सुख हे एकदम तुच्छ वाटतात. म्हणण्याचा अर्थ काय की जी गोष्ट छांदोग्य उपनिषदेमध्ये सांगितली गेलेली आहे, 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की इंद्रपद हे जे इंद्रपद आहे तो एक व्यक्ती नाही आहे, ते एक पद आहे. आणि त्याच्यावरती अनेक लोक येत असतात. ज्यांचे पुण्य खूप असतात ते त्याच्यावरती बसतात. किती काळ बसतात? जोपर्यंत पुण्य खर्च होत नाही. पण जर हे अनेक लोक जे टर्न बाय टर्न बसले असतात त्या इंद्रपदावरती, त्याच्यापैकी एखाद्याला वाटलं की अरे हे सब झूट आहे, मला फक्त ब्रह्मपद प्राप्त करायचं आहे, तो लागलीच सोडून तिथल्या तिथेच वाट बघणार नाही खालती येण्याची. तिथेच तो साधन करून मोक्ष प्राप्ती करण्याकरता तो प्रयत्न करू शकतो. आणि म्हणूनच त्या छांदोग्य उपनिषदचे ऋषी सांगतात की प्रजापतीकडे जाऊनसुद्धा तो इंद्र ज्याला सर्व भोग उपलब्ध असतात त्या भोगांचा त्याग करून तो ब्रह्मपदा प्राप्त करण्याकरता प्रयत्न करत असतो. अशी एक कहाणी केन उपनिषदमध्ये सुद्धा येत असते. केन उपनिषदमध्ये सुद्धा अशीच एक कहाणी येते. त्याच्यामध्ये उमा हैमवती म्हणजेच उमा म्हणजे पार्वती येऊन इंद्रांना ब्रह्मज्ञान किंवा त्याची शक्ती ब्रह्मतत्वापुढे किती क्षीण आहे ती गोष्ट 1-2 मिनिटात सांगतो. की नेहमीप्रमाणे असुर आणि इंद्रांचं युद्ध सुरू असतं. कधी देव जिंकतात तर कधी असुर जिंकतात. पण यावेळेस देव जिंकतात आणि जिंकल्यानंतर मग होतोच उन्माद येतो आणि असं वाटतं की हे आमच्या शक्तीमुळे जिंकलेलो आहोत. तर काय होतं की तिथे एक यक्ष येतो आणि तो यक्ष त्या इंद्राला समजावून सांगतो की पहा, तुम्ही जे जिंकला आहात हे तुमच्या शक्तीने नाही, हे ब्रह्मतत्वाच्या शक्तीने जिंकलेले आहात. तो ऐकत नाही आणि असं म्हटल्यानंतर तो यक्ष निघून जातो. मग उमा हेमवती स्वतः येतात आणि त्या इंद्राची समजूत घालतात आणि तेव्हा तो इंद्र समजतो आणि त्याचा म्हणजे जो एक अहंकार झालेला असतो तो चूर्ण होतो
आणि त्याच्यानंतर तो साधनेला लागतो. आता जो पर्टिक्युलर तो इंद्र होता त्यानेच ती साधना केली आणि त्याने ते पद सोडल्याबरोबर दुसरा ज्याचे जो लाईनीत लागलेला होता इंद्रपदाकरता तो येऊन बसला. म्हणण्याचा अर्थ काय, इंद्र हे पद आहे आणि त्या पदावरती भोग भोगत असताना ते पुण्य वापरायचे की नाही हे त्या पदावरती बसणाऱ्या माणसाचा हा अधिकार असतो आणि त्याचा विवेक जर जागृत झालं तर तो सगळं काही सोडून ब्रह्मपद प्राप्त करण्याकरता तो मोकळा असतो. तर हा एक टेक्निकल प्रश्न होता, हा तो इथे पूर्ण होत आहे. आता हेच जवळजवळ बराच वेळ याच्यामध्ये सगळ्यामध्ये निघून गेला. असो, आता आपण आजचं जे गीता आहे त्याच्याकडे थोडासा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. गीतेमध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात असेल, आता विषयांतर खूप मोठा होऊन राहिला आहे कारण की बरंच आपण इकडे तिकडे फिरून आलेलो आहोत. तर आता मला असं वाटतं की हे श्लोक घेण्यापेक्षा जे कथानक श्रीरामकृष्णांचं मी तुम्हाला सांगणार होतो ते कथानकच सांगतो. नाही तर आता काय, एकतर इतका वेळ पण नाही आहे की मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इतक्या डिटेल्समध्ये सांगू शकीन आहे. तर ठाकूरांची ती एक जी सुंदर एक तो कथानक आहे तो सांगू इच्छितो, हे सांगण्याकरता की आपल्या जीवनामध्ये मोक्षच हे महत्त्वाचं आहे. नाही तर काय होईल आहे, मी श्लोक जर सुरू केला तर त्याचं काही प्राथमिक काही ज्याला म्हणतो की विवेचनसुद्धा पूर्ण होणार नाही आणि आपल्याला तिथे थांबावं लागणार आहे. तर मी ठाकूरांचा तो प्रसंगच तुमच्या पुढे मांडू इच्छितो. पहिला आपला प्रश्न जो होता कोणता, की मोक्षच ते महत्त्वाचं का आहे, किंवा सगळे जे प्रीचर्स असतात ते मोक्षच का प्रीच करतात आणि सेवा का नाही करत. तर सेवा का नाही करत, कारण की सेवा हा एक मार्ग आहे, माध्यम आहे, उद्दिष्ट नाही. मोक्ष हा जीवनाचा उद्दिष्ट आहे. तारीख तुम्हाला लक्षात असेलच, 15 जून 1894 त्या दिवशीची ही घटना आहे. आणि जे घडलं मी तुमच्या पुढे जसंचा तसं वाचू इच्छितो. एक जण भक्त तो म्हणत आहे ठाकूरांना, विलायतेतील लोक सारखे कर्म करा कर्म करा म्हणत असतात. कर्म काय मग जीवनाचा उद्देश नाही. जो एक्झॅक्ट प्रश्नकर्त्याचा प्रश्न होता तो एक्झॅक्ट इथे मांडला गेलेला आहे, बिलकुल डिक्टो. आता आपले आध्यात्मिक आदर्श भगवान श्रीरामकृष्ण काय उत्तर देतात ते मी वाचतो. श्रीरामकृष्ण, जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ. जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ. कर्म तर आदिकांड म्हणजेच पहिली पायरी. कर्म तर आदिकांड म्हणजेच पहिली पायरी. तो जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही. तथापि निष्काम कर्म हा एक उपाय आहे. पहा, उपाय आहे, उद्दिष्ट आहे असं सांगत नाही आहे. उद्दिष्ट काय आहे? जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ, आधी सांगितलं, पहिलीच ओळ. तथापि निष्काम कर्म हा एक उपाय आहे, उद्देश नव्हे. पहा पुढे सांगतात ठाकूर, तथापि निष्काम कर्म हा एक उपाय आहे, उद्देश नव्हे. पुढे ठाकूर बोलतात, शंभू मलिक मला म्हणाला की आता हाच आशीर्वाद द्या की जेणेकरून जो पैसा आहे त्या साऱ्याचा सद्व्यय होईल. इस्पितळं, दवाखाने, रस्ते, घाट, विहिरी वगैरे होतील. त्यावर मी त्याला म्हणालो की हे सारं कर्म अनासक्त होऊन करू शकल्यास चांगले, पण ते फार कठीण. आणि काहीही झालं तरी हे मात्र लक्षात असू द्या की तुमच्या मनुष्य जन्माचा उद्देश आहे ईश्वर लाभ. मी तुम्हाला आधीच सांगितलं
की ठाकूरांनी पानावर ही गोष्ट एकदम बिंबवली आहे साधकांच्या मनामध्ये, की मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट आहे ईश्वर लाभ. मी ती ओळ पुन्हा वाचतो. आणि काहीही झालं तरी हे मात्र लक्षात असू द्या की तुमच्या मनुष्य जन्माचा उद्देश आहे ईश्वर लाभ. इस्पितळं, दवाखाने, इस्पितळं आणि दवाखाने बनवणं नव्हे. समजा की ईश्वर तुमच्या समोर आला, येऊन म्हणाला की तू वर माग. असे झाल्यास तुम्ही काय असं म्हणाल का की परमेश्वरा मला काही इस्पितळं, दवाखाने बांधून द्या? ना की असं म्हणाल की हे भगवंता तुझ्या पादपद्मी शुद्धा भक्ती लाभो आणि मी तुला नेहमी पाहू शको. ईश्वरच वस्तू, बाकी सर्व अवस्तू. शिवाय त्याचा लाभ झाल्याने असा बोध होतो की तोच कर्ता आहे, आपण अकर्ता आहोत. तर मग का बरं त्याला सोडून नाना कामं वाढवून मरायचं? हे पहा, इथे ठाकूरांचा म्हणण्याचा अर्थ असा नाही की आपण सेवाकर्म केलं नाही पाहिजे, पण सेवाकर्म हा उद्दिष्ट आहे, मार्ग आहे, उद्दिष्ट नाही. साधन आहे, उद्दिष्ट नाही. पुढे म्हणतात त्याचा लाभ झाल्यास त्याच्या इच्छेनं अनेक इस्पितळं, दवाखाने होऊ शकतील. म्हणूनच म्हणतो की कर्म हे आदिकांड आहे, पहिली पायरी. कर्म हे जीवनाचे उद्दिष्ट नव्हे. पहा, पुन्हा सांगतात आहे, कर्म हे जीवनाचा उद्दिष्ट नव्हे. साधना करीत आणखी पुढे जा. साधना करता करता आणखी पुढे गेल्यास शेवटी जाणू शकाल की ईश्वरच वस्तू, बाकी सर्व अवस्तू. ईश्वर लाभच जीवनाचा उद्दिष्ट. पहा, हा एक फक्त छोटासा पॅरा वाचला, त्याच्यामध्येच श्रीरामकृष्ण कमीत कमी 4 वेळा सांगत आहेत की मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ, मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ, मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ. सेवा करणं हे योग्य आहे आणि आपण सर्वांनी सेवा म्हणजे फक्त समाजाप्रती कर्तव्य म्हणूनच नाही, तर आपल्या ज्याला म्हणतो की आपलं जे मोक्ष, जे आपलं उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्याकरता एक फार उत्तम साधन आहे. म्हणून आपण सेवा केलीच पाहिजे. समाजाप्रती कर्तव्य आहे, राष्ट्राप्रती कर्तव्य आहे, हे म्हणजे या कारणामुळे तर केलंच पाहिजे. पण त्यातून आपलं काय होणार आहे? आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी शिवभावे जीवसेवा किंवा काय केलं आहे, आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च. याच्यामध्ये पहा, याची जी क्रोनॉलॉजी जर बघितली त्यातून पण लक्षात येतं आपल्याला, आत्मनो मोक्षार्थम म्हणजेच काय? आत्मनो मोक्षार्थ हे पहिले आलेलं आहे, जगत हितायचं हे सेकंडरी आहे. याचा अर्थ काय की आत्मनो मोक्षार्थम हे उद्दिष्ट आहे, जगत हितायचं हे साधन आहे. हे आपण बिलकुल विसरलं नाही पाहिजे. आणि म्हणूनच की म्हणजे कसं आहे ना की ते ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साधन जर साध्य होऊन बसलं ना तर अवश्य म्हणजे काय होईल की पूर्ण आयुष्यभर आपण ते गटांगळ्या खातच बसू. मग का? कारण की पहा, म्हणजे 7000 वर्ष जुनी सभ्यता आणि तिथून आजपर्यंत जर आपण काही उद्दिष्टच गाठलं नाही. काही लोक म्हणतात की नाही, या जगाला मला सुंदर करायचं आहे. अरे, आजपर्यंत जग कधी सुंदर झालं आहे का? चांगलं आणि वाईट याचं हे संमिश्रण हे त्रेतायुगमध्ये सुद्धा होतं, द्वापरमध्ये सुद्धा होतं, आज पण आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. आणि इतके अवतार झाले, प्रभू रामचंद्र झाले, श्रीकृष्ण झाले, गौतम बुद्ध झाले,
शंकराचार्य झाले, भगवान श्रीरामकृष्ण झाले, त्यांची ताकद नव्हती का की या जगाला सुंदर ते करू शकले नसते का? पण ते यात पडले नाही. त्यांनी काय केलं? मोक्षप्राप्ती केली. आणि अर्थातच अवतार होते, त्यांचा प्रवास उलटा असतो आपल्यापेक्षा. मोक्षप्राप्ती करून त्यांनी समाजाची या आध्यात्मिक ज्ञान देऊन सेवा केली. आपला प्रवास उलटा आहे. आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं आहे, पण कसं प्राप्त करायचं आहे? आपल्याला प्राप्त करायचं आहे की आधी आपल्याला सेवा आणि साधनेच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. हे आपण विसरलं नाही पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि फक्त श्रीरामकृष्णच नव्हे, तर प्रत्येक संतांच्या जीवनात आपण जर बघितलं ना बंधू भगिनींनो, संत ज्ञानेश्वर महाराजच बघा ना, समर्थ रामदास स्वामी घ्या, तुकाराम महाराज घ्या. आपल्या जीवनामध्ये समर्थ रामदास महाराजांनी टाकळीमध्ये काय केलं? घोर तपश्चर्या केली 12 वर्ष. आणि जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला, प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, त्याच्यानंतर ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, सांगायची आवश्यकता नाहीच. एका मोठ्या डोहामध्ये आता या शरीराचा काय उपयोग म्हणून ते जीव द्यायला निघाले होते. अशी आख्यायिका आहे की स्वतः प्रभू रामचंद्रांनी त्यांना झेललं आणि त्यांना काय उपदेश केला की जाऊन तू सेवा कर. पण हा उपदेश केव्हा केला हे फार महत्त्वाचं आहे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर. म्हणून मोक्ष हे मनुष्य जीवनाचं परम उद्दिष्ट आहे. ते ध्यानात ठेवूनच आपल्याला कर्मयोगाच्या मार्गावरती मार्गक्रमण करायचं आहे. हे आपण विसरलं नाही पाहिजे. याला घेऊन बऱ्याच ठिकाणी बरंच ज्याला म्हणतो की उहापोह किंवा थोडेफार ज्याला म्हणतो की एक चर्चा किंवा थोडे कन्फ्युजन असे होत असतात. पण मी पुन्हा सांगतोय, आज आपण पुन्हा चर्चा केली होती की आपण साधक आहोत हे विसरू नका. इतर समाजसेवी संस्थासुद्धा अनेक कार्य करत असतात, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार अंतर आहे. त्या समाजसेवी जे संस्था असतात, लोकांचं भलं करायचं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. आपलं समाजाचं भलं करायचं आहे फक्त एवढा उद्दिष्ट नाही आहे. त्याच्या मागे आपलं एक फार महान उद्दिष्ट आहे. आणि ते काय? ते महान उद्दिष्ट म्हणजे काय आहे? ते महान उद्दिष्ट म्हणजे आहे आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च. आणि त्या सुंदर उद्दिष्टानेच स्वामी विवेकानंदांनी या संघाची स्थापना केलेली आहे. आणि हे त्यांना जे सुचलं, हे कुठून सुचलं? हे भगवान श्रीरामकृष्णांकडूनच सुचलं होतं. ती घटना कदाचित आपल्या लोकांना माहिती असेल, पण प्रसंग आहे म्हणून 1-2 मिनटात ती घटना पुन्हा मी सांगू इच्छितो. काय म्हणजे जेव्हा स्वामी विवेकानंद पश्चिममधून परत आले आणि त्यांनी अशी एक संघस्थापना करण्याची, म्हणजे संघस्थापन करूनच ते गेले होते रामकृष्ण मठ, पण ही सेवा कार्याची संकल्पना त्यांनी नंतर रुजवली, तर तेव्हा त्याचा फार विरोध झाला होता. का विरोध झाला होता? कारण की त्यांचे गुरुबंधू त्यांना सांगू लागले की ठाकूरांनी असं कुठे लिहिलं आहे की सेवा करा म्हणून. आणि खरंच तसं तर काय ठाकूरांनी सगळ्यांवरती, सगळ्या जीवनावरती प्रेम करा असं लिहिलेलं आहे. पण ती घटना कशी आहे आणि त्याचा मर्म किती व्यवस्थित समजला स्वामीजींनी. काय ते म्हणजे ती घटना काय आहे की काही वैष्णव लोक आले होते श्रीरामकृष्णांच्या भेटीला. आणि ते वैष्णव लोक त्यांच्या ठाकूरांशी संवाद सुरू असताना नरेंद्रनाथ तिथे उपस्थित होते. आणि ते वैष्णव लोक म्हणजे जे वैष्णव भक्त ते ठाकूरांना सांगू लागले की आमच्या वैष्णव धर्मामध्ये 3 गोष्टींना फार महत्त्व आहे. कोणत्या कोणत्या? की ईश्वराच्या नामात रुची, आणि वैष्णवांची सेवा, आणि प्रत्येक जीवावरती दया. या 3 गोष्टींचं मी खूप पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जीवावरती दया हे शब्द ऐकल्यानंतर ठाकूरांचं मन अचानक समाधीत गेलं. आणि समाधीत जेव्हा ते गेलं तर तिथून जेव्हा ते सामान्य स्तरावरती आले तेव्हा ते म्हणू लागले की छी 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 छी, अरे तू कीटाणू कीट, तू काय दुसऱ्यांवरती दया दाखवणार? दया नाही, सेवा.
आणि हे शब्द ऐकून तिथे नरेंद्रनाथ उपस्थित होते. त्यांनी ते बरोबर कॅच केलं. दया नाही सेवा. पण जे श्रीरामकृष्ण आपण आत्ताच वाचलं की जे सांगतात आहे की मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट ईश्वर लाभ, तेच श्रीरामकृष्ण म्हणतात दया नाही सेवा. याचा अर्थ काय की ईश्वर लाभ हा उद्दिष्ट, सेवा हा मार्ग. ईश्वर लाभ हे काय आहे, हा उद्दिष्ट आहे, आणि सेवा काय, हा त्या 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 मोक्षाला प्राप्त करण्याचा हा त्याचा मार्ग आहे. तर बंधू भगिनींनो, हे आज गीतेचा श्लोक तर आपण याची चर्चा करू शकलो नाहीत. बऱ्याच प्रश्न जे काही दिवसापासून अनुत्तरित होते आणि त्याच्यावरती काही चर्चा करावी मला असं वाटत होतं, म्हणून आजचा हा विशेष वर्ग आपण त्याच्याकरता खर्च केला. तर आज आपण इथेच थांबूया आणि आपला पुढचा वर्ग आता होणार थेट पुढच्या बुधवारी, कारण की उद्यापासून धनतेरस, धनत्रयोदशी वगैरे आणि सगळं सुरू होणार. रविवारी तर खुद्द दिवाळीच, त्याच्यानंतर सोमवारी आपला वर्ग असतो, पण पाडवा असल्याने आपण त्या दिवशी वर्ग घेणार नाही. मंगळवारी सुट्टीच असते आपली आणि भाऊबीज पण आहे. तर थेट आपला वर्ग होणार आता एकदम बुधवारी. आपल्या सर्वांशी निरोप घ्यायच्या आधी आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आपल्या सर्वांना सुदृढ स्वास्थ्य लाभो, जेणेकरून आपण साधना आणि सेवा करू शकू. तसंच आपल्या सर्वांच्या जीवनात सगळ्यांना शांती आणि समृद्धीसुद्धा लाभो. शांती जी आपल्याला खूप अपेक्षित आहे. समृद्धी का लाभो, कारण की समृद्धीतून आपण चांगले कामसुद्धा घडवू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजन आपण करत असतो. त्याच्यामध्ये सरस्वती माता पण असते, लक्ष्मी माता पण असते आणि गणेश भगवान पण असतात. त्याचा अर्थ काय असतो की जिथे सरस्वती म्हणजे ज्ञान म्हणजे विवेक असतं, तिथेच लक्ष्मी माता म्हणजे अर्थ पण असतं, आणि तिथेच माणसाला गणेश म्हणजे यशसुद्धा लाभत असतं. अशा ही जी त्रिपुटी आहे त्याचा अर्थ आहे. स्वामी रंगनाथजी महाराज फार भर द्यायचे की जिथे विवेक आहे, जिथे विद्या आहे सरस्वती देवी, तिथेच लक्ष्मी असते. आणि जर जिथे विवेक नाही, विद्या नाही, आणि जर तिथे लक्ष्मी जरी आपण आणण्याचा प्रयत्न केला, येते, पण ती विनाशकारी असते. त्याचे उदाहरण देण्याची काही आवश्यकता नाही, समाजामध्ये बघतच असतो आपण. म्हणून मी पुन्हा प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना सुदृढ स्वास्थ्य लाभो, खूप शांती लाभो, सामर्थ्यसुद्धा लाभो, जेणेकरून आपल्या सगळ्यांची खूप साधना घडो. आणि तसंच भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी, माताजींच्या चरणी आणि स्वामीजींच्या चरणी आपल्या सर्वांची खूप भक्ती लाभो, जेणेकरून आपलं आध्यात्मिक उन्नतीसुद्धा हो, अशी कळकळीची प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. आपली भेट आता थेट पुढच्या बुधवारी या वर्गात पुन्हा एकदा होईल. सर्वांना खूप शुभेच्छा आणि नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.